मुंबई के साकीनाका में खातून के साथ की गई ज्यादती मामले पर महाराष्ट्र नवनिर्माण सेना की खवातीन विंग ने मजम्मत की है। इस हादसे की मजम्मत में खवातीन विंग ने नांदेड़ के जिला कलेक्टर को एक मेमोरेंडम सौंपा। मेमोरेंडम में कहा गया कि रियासत में खवातीन पर ज्यादतियों के वाकयात में इजाफा हुआ है। इस तरह के वाकयात पर रोक लगाने के लिए मुजरिमीन को फांसी की सजा की मांग मेमोरेंडम में की गई। इस मौके पर एमएनएस खवातीन विंग की जिला सदर उषाताई नरवड़े, जिला नायब सदर प्रेमिला हनुमंते, जिला सेक्रेटरी उज्ज्वला सूर्यवंशी, शहर सेक्रेटरी ज्योति मोरे, शहर नायब सदर वनीता चक्के, भाग्यश्री सागर, भारतबाई व दीगर मौजूद थीं। कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। मनसे महिला मुंबई येथे मनसे महिलातर्फे आम्ही निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना की साकीनाका येथे महिलेवर अत्याचार झाल्याबद्दल तिचा मृत्यू झालेला आहे। मृत्यूशी झुंज धरताना तिने मरण पावलेली आहे आणि तेवढं त्या मोहन चव्हाण यांना फाशी शिक्षा व्हावी अशी महिलेची नम्र विनंती आहे साहेबांना। माननीय मोंटीसिंग जागीरदार यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज कलेक्टर साहेबांना महिला सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे। आणि आज कलेक्टर साहेबांना सांगण्यात आलेले की साकीनाका इथे झालेल्या महिलेवर बलात्कार आणि तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली, तिला रॉडनं जे मारण्यात आले त्याचा आम्ही निषेध करतो महिला सेनातर्फे। आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली की तात्काळ जर त्या नराधमाला फाशी नाही देण्यात आली तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील।